नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, इथं भाजीपाला घ्यायला आलो जरा. लसूण कायचा पाव आहे? 60 रुपये पाव आहे शायद ना. 60 रुपये पाव आहे ना. शिव भैया कोई पता होगा. चला, ते आता ते कांदे टमाटर वगैरे घेऊन गेलो. ते आता इथं बघा, ते कांदे काहीतरी 30 रुपये किलो आहेत, बटाटे 30 रुपये किलो. नंतर भेंडी, ते काय पत्ताकोबी वगैरे, म्हणजे आहे बराच भाजीपाला आहे. तर बघू आता, म्हणजे कांदे 1 किलो घेऊन जातो, बटाटे 1 किलो घेऊन जातो, आणि काय ते पत्ताकोबी, काय ते आपलं ते गाजर वाटाणे वगैरे घेऊन जातो. तेव्हा इथं वाटाणे ठेवलेत, वाटाणे, काय कांदाची पात, आणि आपले 40 रुपये किलो टमाटर आहेत मित्रांनो इथं. तर तेच म्हटलं, चला आता आज सुट्टी पण आहे, रविवार पण आहे. ते भाभी आहे, त्यांना काय माहीत नाही आहे, त्यांचे ते हजबंड असतात ना, त्यांना माहिती आहे म्हणजे भाव वगैरे काय आहे काय नाही. पण ते आता गेले तर रईजामध्ये म्हणजे ते हिरो लोकांचे ते बंगले वगैरे आहेत ना इकडं, फ्लॅट वगैरे, तिकडे ते भाजीपाला द्यायला जातात ते. ठीक आहे, चला आता इथून मी भाजीपाला वगैरे घेऊन घेतो, मग जाऊया आता. काय नाही, आज रेट आहे आपला जसा गावाकडे रेट असतो एवढे, फक्त 40 रुपये किलो टमाटर आहेत, आणि बाकी 30 रुपये किलो बटाटे, 30 रुपये किलो कांदे वगैरे आहेत इथं. बाकी तर बराच भाजीपाला आहे. चला तर जाऊया आता घरी. चला मित्रांनो, आत्ता चालू घरी, म्हणजे काय नाही 10-15 मिनटं झाली देऊन. हे बघा, इथं सगळं भाजीपाला ठेवला आहे, ते सगळं घेऊन आलो. ते लसूण वगैरे काय ते बरेच टमाटर, कांदे, म्हणजे सगळं काहीतरी मला ते 220 का 230ला पडलं. ते सर्व घेऊन आलो मित्रांनो, म्हणजे आठवडाभर चालेल, असं 4-5 दिवस चालतं ते. आत रे शिव, काय पाहिजे? क्ले पाहिजे तुला? काय खेळायला? अच्छा, मी तुला ना आईस्क्रीम आणणार होतो त्रिशू, पण तू मला काय बोलली, सर्दी आली ना पप्पा म्हणे मला, हा त्याच्यासाठी नाही आणलं. मग मी तुला क्ले पाहिजे? त्या लोणच्याच्या डब्यावर बसली ना का त्रिशू तू? ते लोणचाचा डब्बा आहे ना, पाय दुखतोय. चला मित्रांनो, आज म्हणजे ते गायत्रीची पण मेन तब्येत बरी नाहीये. हा, क्ले आणू? हा, थांब, जातो दुकानात. ते बघ, लालाचे पप्पा घेऊन येत आहेत क्ले. मी त्यांना सांगितलंय फोन करून, क्ले घेऊन येत आहेत ते. काय बनवतोय गायत्री जेवणाला? काहीच नाही बनवते. मित्रांनो, आज गायत्रीची तब्येत बरी नाहीये, तर तिला जेवण बनवायचाच कंटाळा येत होता. तिला म्हटलं काहीतरी डाळ भात वगैरे बनव, कारण की आज महाशिवरात्री पण आहे. त्या काहीतरी बनव म्हटलं, रोडगा वगैरे मस्त, आणि गोड शिरा बनवा गायत्री, गोड खायला. हा, ते बघा, तिने अजून आंघोळ पाणी सुद्धा केले नाही. 12-12:30 होत आलेत मित्रांनो, अजून तिने आंघोळ पाणी केले नाही, काही नाही. आणि तसंच जेवण बनवायला घेतलं. रात्री 12 वाजेपर्यंत ते हळदीमध्ये गेले होते, तिथं डान्स वगैरे करून आलेत, आणि 9 वाजेपर्यंत मस्त झोपले होते सर्वजण. आत्ता उठले ना, आत्ता जेवण बनवायला घेतलं. अजून बरीच कामं बाकी आहेत ना गायत्री तुझी? हा, काय कामं बाकी आहेत? कपडे धुतलेत कपडे तू? हो बापरे, एवढ्या रागामध्ये. बघा मित्रांनो, तिचं असं म्हणणं होतं की माझी तब्येत बरी नव्हती ना, तर मला तुम्ही उठवायला नको पाहिजे होतं. म्हणजे हा त्रिशू, हा क्ले घेऊन येतो, तर मला झोप येत ना, उठवायला नको पाहिजे होतं. तुम्ही बाहेर ना काहीतरी जेवण वगैरे घेऊन यायचं म्हणून. तुला क्ले पाहिजे? हा, थांब ना, क्ले घेऊन येतो ना मी. ते मंदिरात जायचं का नाही गायत्री आपण? मी नको येऊ? असं नको करू ना, म्हणजे मी नको येऊ तुझ्यासोबत गायत्री? हा, मग ते शंकरजी भगवान तुला कसं काय आशीर्वाद देतील गायत्री? हा, आता हा त्रिशू, हा मी पण येतो. हा, आता पार्वती सोबत जर शंकरजी भगवान नसणार गायत्री, हा, तर कसं होणार? चांगलं वाटतं? नाही ना, तसं नसतं ना गायत्री. मंदिरामध्ये आपण दोघं जण पूजा करूया. नाही पूजा करणार तेव्हा तिचा आवाज सुद्धा निघत नाही. मग तुला रात्री एवढं कोण नाचायला सांगितलं होतं गायत्री? हा, एवढी तब्येत खराब झाली तुझी. तिला नाचायला नाही सांगितलं होतं ना, मग तरी नाचत होती ना. मग ऐकत नाही ना गायत्री पण ना. कोण? मोबाईल बघत होती? अच्छा. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. चालेल मित्रांनो, बाय बाय बाय.